बघा बघा कोण आहे या ठिकाणी, बारके अक्कूबाई आपला आप्पा. आप्पा हात करा मी हाय आलोय म्हणाव. मित्रांनो बघा आले ते आत्ताच आपल्या आई आप्पा या ठिकाणी. बघा बातचीत आता सासू सुनांची, सासरे बोवा आता मस्तपैकी पाणी बिनी. मित्रांनो आपल्या आप्पा आले ते हो का, सगळं घेऊन आले ते स्वेटर बेटर. त्यांना माहितीये गार हे कोणता अनुभव आहे जो ना. आणि हे कोण आहे, अरे रे 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 रे, अरे इकडं बघ इकडं बघ इकडं बघ. हा 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 अक्कूबाई मित्रांनो. हे बघा खायला काय आणलंय मित्रांनो, वडापाव फेवरेट. एकदा नाही चुक दे, एकदा मन असतो होम मिनिस्टर. हा होम मिनिस्टर. पाणी आईने आणलेला वडापाव आता घेतलाय खायला. दिवसभर मेंढराक गेल्यानंतर भूक भरपूर लागते. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो अजून काय आंघोळ बिंघोळ केली नाही, आताशी दात घासून झाले. आणि आता काय झाले, आपल्या आईचं उपास झाले ते चालू, त्यामुळं आई आपली देवपूजा बिजा करते. तर आता देवपूजा कशी काय केली ते संपूर्ण वातावरण पाहू. आपल्या आईने आधीच वावळल्या बिवाळलेला आहे मित्रांनो, नाही का, यारवाळीच आवळले. कसं वावळतात दादा असं ना. आता मला माहिती तुमचा अनुभव का माझा. उजवी इकडे मग उजवी कोणच डावी घेतात ना, बरोबर आहे की. हा बरोबर असं घेतात. तर आईने वावळले. आता ब्लॉग आपला चालू केलाय, त्याकरता एकदा वळून दाखवते तुम्हाला. का उदबत्ती बिदबत्ती आधीच लावलेली आहे ऑलरेडी. वरण जळत बी आली, किती जळली बघा. बघा एवढी अर्धी जळली वाईच कमी, त्यामुळे आईचं आधीच झाले वळून. आईने आपलं व्हिडिओसाठी थोडंसं वळून घेतलं त्याला. आणि आता मला आंघोळ बिंघोळ करायचे तो का, माझं पाणी तापते अजून. दादांची आईची यारवाळीची आंघोळ झाली, कारण माझी रोज शेवटची आंघोळ असते. आणि हो का हे आपलं पाणी आहे आंघोळीचं. तो का आपली आता आंघोळ बिंघोळ झालेली आहे. ब्लॉग लवकर सुरू केला आहे. आणि बघा शर्ट चेंज झाला का नाही, आंघोळ बिंघोळ मस्तपैकी झाले. आणि आता इथून पुढं आपली आता मित्रांनो कोंबडी बसवलेली, कोंबडीची तर लई बेकारी झाली. काय झालंय बघू. हो का इथं आपलं बिराडे. आणि दिवस तर भरून गेले ते, पिल्लं तर 1-2च निघले ते. आता नंतर ह्याचं फुल सरप्राईज भेटेल तुम्हाला, किती पिल्लं निघली काय झालं ते. आता बघा येते का आवाज, एक चिव करतोय तो का. हो का आई त्यांची. हा काय झालं, मोठं घातलं मी तेव्हा घातलं होतं. किती पिल्लं काढली होती अजून बी त्यातलं कमी करते. नाराज झाली आपली आई. ही पोती घेऊन कुठं चाललंय माहिती का, कोकऱ्यांना खादगी आणायला. हो का गाडीवर जायचं आता. दादा मी जाऊन खादगी घेऊन येणार आहे मित्रांनो. खादगी संपली 2-4 दिवस झालं, पण आता गहू होतं त्यामुळे काय नाही. आता आपलं पेंट भुसा बी आणायचं आहे. नाही तुम्हीच घ्या. पेंड घ्यायच्या ठिकाणी आले. हो का यांचं इकडं अख्खं मित्रांनो सगळे गुराला नेतात खायला, आणि आपण नेतो कोकऱ्यांना. तर शेंगदाणा पेंड आहे आपली इथं. आपला वजन काटा बिटा बघा कसं आहे. बाहे आपल्याला देतो प्रत्येक वेळेस. आपली चेंडर मेंढर झालीत धरून, आणि मेंढर घेऊन जायचे आता चारायला. आपल्या आईचं आणि दादांचं काय चाललंय बघायचं का. दादांना नवीन कपडे शिवले ते दादांनी. हो का आईला चेकिंगला दिले ते दादांनी, काहीतरी चांगलं काम केले ते आईला दिले. बघाय बघ म्हणते ते कसे शिवले काय शिवली त्या कोपऱ्या नव्हत्या मला. हा कोपऱ्या पण. हा आई आपली तारीफ करते दादांची. ठीक आहे. शर्ट कसा शिवलाय, वा वा. मावशीने कापड दिलते. ओके कपडे शिवून झाले दादांना. आता आपली मेंढरं सोडून आणले ते इकडं, यांना चारायला घेऊन जायचे. आता कोणाकडे जाते अजून काय ठरलेलं नाही, नंतर थोड्या वेळाने विचार केल्यावर ठरल आपल्याला नेमकी मेंढरं चाराय कुठं न्यायचे ते आज. तर बघा हे आपलं पडीक राखलंय त्यांनी, इकडून पण आपण गोळा करून नेतो, चारीत नाही अजिबात. तर मित्रांनो आता आपण सुभाभळीचा शेंडा कुठं जाऊन तोडलाय बघायचं का. सुभाभळ किती उंच आहे ते बघा. आणि मग कसला शेंडा तोडलाय बघा, तेवढा एक तोडायचा राहिलेला. पहिलं कोणी तोडलं होतं काय माहिती, खालचं म्हणजे शेंडा वरती होता. आणि तो आता दादांनी, मी तर नको मला एवढी उच म्हणल्यावर भीती वाटत होती जरा. दादांना म्हणलं नको, दादा म्हणलं अरे तोडलं का शेंगा बिंगा चांगल्या आहेत, मेंढरं खात्याला तेवढं मेंढराचा येडा होईल.
अरे मग शेवटी नाही होय करून दादा काय ऐका ना, मग गेलो आणि तोडलाय. केवढी मोठी आहे बघा. तर ह्या बांधावरती हे आपले सोबाबळीचं झाड आणि खोड बघा सरळ किती आहे बघा. एवढं मित्रांनो बळ बघा. ह्या खालून एवढं वर गेलो आणि त्यानंतर बघा किती उंची वर पार फांदे आहेत, खाली काहीच नाही बघा. एवढा हातात बसणार नाही, दोन्ही हातात बसत नाही एवढं खोड येते मोठं. आणि जवळ बघा अजून तर हो का. आणि हे खालचं तोडलं होतं. तिकडं वरती एक जे आहे ना थोडा तो शेंडा राहिलेला. आता वरून बघू वाटत असलं तर अजून बी बघा आपली मेंढरं पाला खात्यात. पाला बिला सगळा खाली येऊन शूटिंग काढ असतं आणि शेंगा बिंगा राहिलेला का अजून खात्यात आहे का. वल्लं आहे का नाही हो का. पाला लगेच वाळून जातं पण वल्ले हे मेंढरं खात्यात आहे. आणि हो का तिथला शेंडा मित्रांनो सरळ माझ्या बोटाच्या वरचा. तर त्याला झूम करून बघूया. हो का ह्यो तो मित्रांनो एकच फांटा राहिलेला ह्यो मोठा. आणि मग दादा मला नाही होय करून म्हणलं तोड. तर हो का असं खालून वरती गेलो आणि फांटा तोडून आता आलोय. तर ना भरपूर मित्रांनो त्रास झाला नाही का. भरपूर असं बळबळ वरती गेलो. भरपूर असं त्याचं वाळलेलं फांद्या बिंद्या बळबळ असं वर गेलो. त्रास झाला पण मेंढरांना पाडला. आता मेंढरं पाण्यावर चालवली ते तिकडं खाली वाढ्याला. हो इथं मध्येच उभे राहिले ते, कारण का तर दादा आज मोहर बोलवाय नव्हतं ना. दादा वरून गेलं पटांगणाने आणि त्यामुळे त्यांना वाटलं मोहर कोणीच नाही. सगळे येऊन इथं उभे राहिले. वाढ्याला आलेलो आहे. आणि मित्रांनो इथलं वातावरण बघा. देवबिव इथं आपलं मला वाटतं तुळजाभवानी देवी. आणि कसा आहे निसर्ग एकदम मस्त. जय बाप्पा की हनुमान महाराज. पहिल्यांदाच ह्या साईडला आलोय. पण कसं आहे बांधारा बिंधारा मित्रांनो लय मोठा वाढा आहे हा. आणि एवढं पाणी नाही बरं का. पाण्यातनं चालवले ते हो का. वरनं आली मोकळी वर एवढं पाणी. खाली चांगलं पाणी आहे मित्रांनो. मला वाटते खाली बी अजून एक बांधारा असेल त्याने हे पाणी आडले वर. आणि बघा कशी उड्या आणते ते निसती बघा. बघ जण काय पाहुणेच घालतं यांना असं वाटायला लागले. काय इतकी वर उडी आणतात आहे नाव का. अशा आज्यात वर उडी. आपण कशी सुळके मारतो तशी ही बी सुळके मारतात आहे पाण्यात. आपला मेंढरा आणायचा न्यायचा रस्ता कसला आहे बघा. आता कसा आहे हो का. कसं आहे जाळवाण नुसत्या मित्रांनो. जाळ्या ह्यातनं जावं लागतं आपल्याला. आणि इकडंच अशी वायच बारीक पडकं आहेत इथं चरायला. आकोबाईला काय बाळ व्हायला नाही का काय माहिती वाटते. लक्षण वाटते. दादांनी मेंढरं आणले ते इथं. आपली मेंढरं बघा आता कुठं गेलेत. दादा चालले ते मेंढरा माग. मी आपलं वरती आणि मेंढरं बघा अशी खालून मित्रांनो. ह्या जाळवांडात हो कसे झाडं लय मोठाले. हे जुनीच झाड आहेत बघा. ह्या जाळवांडात नाहीत ना मेंढरं तो का तिकडं जाते ते अशी खालून. आता ही आपली शेरड कोणाची आली बघा. हो का कशी काय शेरड मित्रांनो. हे आपलं नामदेव ताते आहेत. लय दिवसापासून शेरड आहेत त्यांच्याकडं. चांगले जपले ते बघा. हाजा भाव असा हात करा. नमस्ते करा. हात करा की असा नमस्ते करा की आमच्या पब्लिकला. बघा हे आपलं हाजा भाव आहेत. ते आपलं शेरडा का असतात ह्यांच्या बी शेरडा आहेत. आणि नामदेव तात्या दोघांच्या मिळून नामदेव तात्या बी येते ते बघा. शेरड कशी फुगावले ते गज. नामदेव तात्या कस काय मग शेरडाला कसं काय चारला. फुगली ना गज. चालला घरी आता वा. त्यांच्या मित्रांनो कुत्री बी 4 कुत्री आहेत. एक पुढं गेलं असेल आणि ही 4 कुत्री असतात रोज. मेंढरा आता आल्या ते भाताच्या खसरात हो का. हे वल्लं असल्यामुळं पहिलं आपण चारली नव्हती यात मेंढरं. आता चांगलं वाळलंय. तेव्हा म्हणजे वाळत आलतं पण लय असं गाडायचं नाही का. त्यामुळं चारीत नव्हतो. आणि आता चांगलं वाळले त्यामुळं आलं इकडं. चांगलं चराय झालं या. आपलं दादा बघा काय सांगते ते. काय आहे दादा. ही भाजी आहे. कसली ही भाजी आहे. त्याला लय मेंढरं खातं फुगसतो. भारी लागते का. हा अशी भात कापलं ना की अशी भाजी उगावते खसराने.
मावळात तर लय येत असेल असली भाजी. ही काय कशी गप पडली तर नाही ते. मित्रांनो सुबाबली सारखं खात्यात ना. हा पण त्याला म्हणतात भाजी. हा मेथीच्या भाजी सारखं आहे पण मेथीची भाजी नाही पण मेथीच्या भाजी सारखं उगावले. आता तुम्हाला म्हणलं का नाही भाजी तर मित्रांनो ह्या मागच्या खसरात चारली तिथे काय एवढी नव्हती पण ह्या वावरात ना अख्खी भाजी आहे बघा. अख्खा हो आता खाली नीट बघा हो का कसं नुसतं झुपकंची झुपकं उगावले ते बघा. हे असं ना कड धरून अख्ख्या वावरातच भाजी उगावली. आता मेंढर गच फुगणार आपली. जे आले ते गायला खायला घालायला. आजी आज हात करा की फेमस व्हाचाल. अहो व्हिडिओ बनवतो मी असं करा पब्लिकला आपल्या हो का. हा गायला खायला घालाय आलेत मित्रांनो. इथं कोण गाय बांधतं पण आजींनी खायला आणले. वाड्याला जाता जाता आपली मेंढर इथं एकदा पाणी पितात मित्रांनो हो का. आता पाणी बी आटले. पहिलं ना हेकडून अख्खं पाणी पडायचं बदबद असं झरा दिसायचा जागेवर. दिवस मावळत चाललाय झाडातनं कसा दिसते हो का. ह्या शेळीने पाडला असता आता मला. चला तुमच्यासाठी एकदम खतरनाक सरप्राईज आहे. कारण का आता आपल्या वाड्याला कोण आलंय माहितीये का मित्रांनो. तुम्ही बघा आता इथून पुढं लाईव्ह अक्का दिवस मावळत चाललाय. संध्याकाळच्या टायमाला आपल्या वाड्याला कोण आलंय बघा. एवढ्या दिवसातनं मित्रांनो जवळजवळ 4-5 महिन्यातून आपले आप्पा आई. अरे वा 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 बघा बघा कोण आहे या ठिकाणी. बारके अक्कूबाई आपला आप्पा. आप्पा हात करा मी हाय आलोय म्हणाव. मित्रांनो बघा आले ते आत्ताच आपल्या आई आप्पा. किती वाजता निघलेला तुम्ही. 2 वाजता निघून आता संध्याकाळच्या टायमाला मला वाटतं 6 वाजले असते. 6 वाजता आप्पा आई वाड्याला आलेले आहेत. त्या ठिकाणी बघा बातचीत आता सासू सुनांची. सासरे बोवा आता मस्तपैकी पाणी बिणी. मित्रांनो आपल्या आप्पा आले ते हो का सगळं घेऊन आले ते स्वेटर बेटर. त्यांना माहितीये गार हे कोणला अनुभव आहे जुना. आणि हे कोण आहे. अरे रे 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 अरे इकडं बघ. हा 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 अक्कूबाई मित्रांनो किती महिन्यातून दिसते आपल्या ब्लॉग मध्ये. होय आई. बाकीची गँग कुठे. आता जळी लावली फसवून संध्याकाळी जातो मग उद्या संध्याकाळी येऊ म्हणून. तू गाणं म्हणत काय बाबा चहा पिते आई. काय आणले मला काढा की बाहेर. हे बघा खायला काय आणले मित्रांनो. वडापाव फेवरेट. वाड्यावरच्या मुलांचा फेवरेट असते वडापाव आपला हा. आणि हो का आई चहा पिते. आपा तुम्ही प्याला चहा कसा चालता चहा. मग गोड चालता ना. कसं वाटते. मस्त मस्त. आली दिवाळीला आबा बाबा गेलो तवा त्याच्या गेलो साली त्या तुकेला घेऊन आलती तवा इथंच पुढं तुमचा वाडा होता. आणि यंदा याचं ते काय पोरांच्या आहे यालाच गावानं काय करू. आणि दुखण्याने बी बाबा माझा आडा काढला बरं वाटाणा. काय आपल्या गावात सांग काय काय मला येणार नाव बाबा. हा बरं काय करायचं त्यात काय करायचं. बाया नाचायची हा? बाया नाच काय त्याला म्हणते तर अंग ते होम मिनिस्टर. हा अंग ते त्याच्यात बाया नाचायच्यात मग तिचा नंबर येईल तिला मग ती काय मिळायचं. टीव्ही बिवी. हा टीव्ही मिळायची कुठे मिस्कर हा आणि कुकर काय नको जी असेल तेच मिळायचे. तो एकदा म्हणून दाखव आम्हाला. होम मिनिस्टर म्हण एकदा. म्हणा मला नाही चुक दे एकदा म्हणस तू. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर हा होम मिनिस्टर. हा होम मिनिस्टर कसं काय नाही येतंय का नाही. आपल्या आईचं बी चुकतं का नाही. येतंय. आता हा तुझं वाक्य ऐकून हसाय तरी येईन आपल्या पब्लिकला. पाणी आईने आणलेला वडापाव आता घेतलाय खायला. दिवसभर मेंढरा गेल्यानंतर भूक भरपूर लागते. आणि हा वडापाव कितीतरी महिन्यातनं वडापाव खायला भेटलाय. कारण मेंढरा कोण कुठं सवडच नाही असं इकडं तिकडं जायला. आणि आवराजून कोण खाते. आता आणलाय वडापाव खायचं आपलं नाही का. असं कोणी येऊ द्या वाड्याला
खायला प्यायला आणतच. आपलं दादा बी खात्यात आहे वडापाव. दादा कसा लागतोय वडापाव मेंढर वळून आले? चांगला लागते. मत चांगलं लागते. बघा की कसं खात खात बोलते ती. आय हसते आज. बघा बघा आय आज माझ्या व्हिडिओवरती हसायला लागले राव. तर मित्रांनो आता आपल्या फॅमिलीचं मस्तपैकी जेवण चाललंय. बघा दादा इकडे जेवते ते आप्पा पड्याल, आई हिथं आपली सीताई, ती आपली बाना आहे, आप्पा दादा सगळ्यांचं मस्तपैकी जेवण चाललंय. बघा संध्याकाळचं मेंढर बी वाघरत आले ते आणि जेवण बिवण चाललंय एकदम ओके मध्ये. तर मित्रांनो आपले आप्पा आई आली वाड्याला आणि आपण आई आल्यामुळं आपण तर लय जाम खुश झालो. आणि तुम्ही बी खुश झाला का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.